वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये चाण्डलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। कुण्डलीकवदे हाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपला 9वा अध्याय चाललेला आहे। 9व्या अध्यायामध्ये प्रारंभी भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञानाची प्रस्तावना पुन्हा एकदा केली। त्याच्यानंतर अव्यक्तातून व्यक्त दशेमध्ये जगत रूपामध्ये भगवंत ज्या तऱ्हेने नटून राहतात त्या भगवंतांच्या योगरूपी युक्तीचा भगवंतांनी उल्लेख केला। ही जी भगवंतांची योगरूपी युक्ती आहे त्यामुळे भगवंतांना योग योगेश्वर असं म्हणतात आणि माझा हा ऐश्वर्य युक्त योग तू पहा असं भगवंत या अध्यायामध्ये म्हणतात। आतापर्यंतची जी योगाची व्याख्या होती ती व्याख्या साधकाच्या अंगाने होती। जड प्रकृती बाजूला सारून अव्यक्त परमात्म्याशी एकरूपता साधणं याला योग असं आतापर्यंत भगवंत जे म्हणत होते, भगवंतांच्या बाजूनी अज अव्यक्त निराकार अशा तत्वापासून जगत रूपाने नटण्याची भगवंतांची जी खुबी युक्ती शक्ती याला भगवंत योग असं म्हणतात। हा जो योग आहे हा योग परमेश्वराला अत्यंत सुलभ असून या प्रकारचं कर्म करून देखील मी त्या कर्मामध्ये अजिबात लिप्त होत नाही असं भगवंत म्हणतात। त्याच्यानंतर सर्व विश्वाची जगताची घडामोड करणारा मीच एक प्रभू आहे असं भगवंत या अध्यायामध्ये सांगतात। माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृतीद्वारा सर्व सृष्टी निर्माण होते असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा 8व्या अध्यायामध्ये ब्रह्म अध्यात्म कर्म याचा जो भगवंतांनी उच्चार केलेला होता ही गोष्ट भगवंतांनी एका वेगळ्या तऱ्हेने या अध्यायामध्ये सांगितली असं दिसतं। विश्वचालक असा परमात्मा कर्मद्वारा सृष्टी झाला आणि मानव ही त्याचीच एक अधिदैव अशी प्रतिमा असल्यामुळं विश्वचालक परमात्माच मानुष्य रूपाने नटलेला आहे। त्यामुळं मानुष्य रूपाने नटलेल्या भगवंताची परमात्म्याची अवगणना करायला नको असं भगवंत या अध्यायामध्ये सांगतात। आणि जे तशा प्रकारे अवगणना करतात त्यांना भगवंतांनी आसुरी प्रवृत्तीची मंडळी म्हणून संबोधलेलं आहे।
अशा रीतीने परमेश्वराचं तत्व न समजता या जगतामध्ये जी मंडळी राहतात त्यांच्या आशा व्यर्थ आहेत, त्यांची कर्म व्यर्थ आहेत, त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे, त्यांची उपासना व्यर्थ आहे, असा अभिप्राय भगवंत देतात. आणि याच्या उलट जे दैवी प्रकृतीचे महात्मे आहेत ते महात्मे कसे अनन्य भावानी मला भजतात याचं वर्णन याच्या पुढे भगवंत करतात. हे जे दैवी प्रकृतीचे पुरुष आहेत ते सर्व भूतांचा आदी मी आहे असं जाणून मला भजतात, म्हणून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी देखील ते मला भजू शकतात. अशा प्रकारचा हा भगवंतांचा महात्मा, हा विश्व मानुष अथवा सर्व भूतात्म भूतात्मा किंवा सर्व भूत हृदय मुनी भागवत, परम भागवत असा, तसंच आपल्या अंतर्यामी आणि दुसऱ्याच्या अंतर्यामी असणारं ईश्वरत्व जाणून त्याला भजणारा असा होतो असं भगवंत सांगतात. हे भजन कसं केलं जातं याचं वर्णन त्याच्या पुढे आलेलं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते असं भगवंत म्हणतात. दुसरे कोणी ज्ञान यज्ञानी जे भजतात तर तेही महात्मेच आहेत. ते एकत्वानी मला भजतात. तसंच काही एकत्वानी, काही पृथक्त्वानी आणि काही बहुप्रकारांनी असं मला भजतात. परमेश्वराचं व्यापक स्वरूप सर्वांनाच व्यापून राहिलेलं आहे, जगताच्या घडामोडीला देखील ते व्यापून राहिलेलं आहे असं सांगितल्यावर, तसंच महात्मे कसे भजतात हे सांगून झाल्यानंतर सर्व प्रकारच्या उपासना देखील मीच होऊन राहिलेलो आहे असं पुढे भगवंत सांगतात. अहम क्रतुः अहम यज्ञः स्वधाहम अहम औषधाः. जे यज्ञ केले जातात, पर्जन्येष्ठी यज्ञ, पुत्र कामेष्ठी यज्ञ, अश्वमेधादी यज्ञ, हे जे क्रतु यज्ञ आहेत, श्रौत मार्गाने सांगितलेले असे यज्ञ आहेत, ते यज्ञ देखील मीच होऊन राहिलेलो आहे. तसंच देवपूजा, ध्यान, वैश्वदेव, संध्या, उपासना असे जे स्मार्त यज्ञ आहेत, परमात्म्याला जाणण्यासाठी केल्या जाणाऱ्या ज्या उपासना आहेत त्या उपासना देखील तत्वतः मीच होऊन राहिलो आहे असं भगवंत सांगतात. इतरांना जे अर्पण तर्पण अशा प्रकारे स्वधा यज्ञ तो देखील मीच होऊन राहिलेला आहे असं भगवंत म्हणतात. तसंच औषध म्हणजे वनस्पतीपासून निर्माण होणारं असं जे अन्न आहे ते अन्न, सर्व प्रकारचे मंत्र देखील मीच झालेलं आहे असं भगवंत सांगतात. तसंच जगताचा माता, धाता, पिता, पितामह, वेद्यम पवित्रम ओंकार ऋक् साम यजुरेव सहा. तसंच वेदांना अत्यंत पवित्र असणारा असा ओंकार, तीनही वेद, हे सर्व मी झालेलो आहे असं भगवंत उपासनेच्या अंगाने देखील आपलं जे स्वरूप आहे
ते प्रगट करतात. तसं सर्व जगत जे चालवणं आहे, उदाहरणार्थ पृथ्वीने आपल्या ठिकाणी स्थिर राहावं, सूर्याने ऊन पाडावं, मेघांनी वर्षावं, या सर्व गोष्टी माझ्याच सत्तेवर, माझ्याच अधिष्ठानावर चालतात आणि मी करतो असं भगवंत सांगतात. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. आता जो महात्म्यांच्या भजनाच्या वेळेला विषय आलेला होता, ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. विश्वतो मुख असणारा, विश्वाला अत्यंत सन्मुख असणारा असा परमात्मा, त्याला अनेक प्रकारांनी भजलं जातं हे भगवंत सांगतात. पण त्या भजनाचा परिणाम काय होतो याचं वर्णन आता इथून पुढे भगवंत या अध्यायामध्ये करतात. जे त्रैविद्य उपासना करतात, 3 वेदांच्या अंगाने उपासना करतात, त्रैविद्या माम सोमपा पूतपापाः यज्ञैहि इष्ट्वा सर्व स्वर्गतिं प्राप्तयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. जे 3 विद्यांच्या वेदांच्या योगानी उपासना करतात, उपनिषद जर सोडली, वेदांत ज्याला म्हणतात, त्याच्या अलीकडे सांगितलेली जी वेदोक्त कर्म आहेत, तर ती वेदोक्त कर्म बहुतेक करून पुण्य प्राप्त करणं, इंद्र लोकाला प्राप्त होणं, स्वर्ग लोकाला प्राप्त होणं, असे कामनिक उद्देश सांगतात. जरी पुण्य कर्म असली तरी देखील परमात्म्याकडे येण्याबाबत न सांगता ते अशा पुरुषाची एक पुण्यवान गती सांगतात. आणि अशी कर्म करणारे त्या पुण्यवान गतीच्या योगानी प्रेरित झालेले खरोखरच इंद्राच्या पुण्य लोकाला जातात आणि तिथल्या उपभोगानी पुण्यक्षय झाल्यानंतर परत मृत्यू लोकामध्ये येतात. अशा प्रकारे मृत्यू लोक ते इंद्रलोक किंवा दिव्य लोक अशा त्यांच्या येरझाऱ्या कायम चालू राहतात. जे अनन्यनिष्ठ असतात ते नित्ययुक्त असतात. त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो असं भगवंत म्हणतात. योग म्हणजे जी देहधारी व्यक्तीला अप्राप्त अशी गोष्ट असते, ती गोष्ट प्राप्त होणं, अव्यक्त परमात्मा प्राप्त होणं म्हणजे योग. आपल्या साधकांच्या पक्षी असणारा योग, तो योग त्यांना मी देतो आणि दिलेल्या योगाचं संवर्धन, रक्षण, क्षेम देखील मी करतो असं भगवंत म्हणतात. संसारातला जो नित्य निर्वाह आहे तो गौण अर्थाने, पण तोही योगक्षेम मी करतो असं भगवंत म्हणतात. घेतला तर घेऊ शकता येतो असा त्याचा एक हा गौण अर्थ आहे. मात्र योगक्षेम याचा खरा अर्थ अप्राप्त वस्तू मिळणं आणि मिळालेल्या गोष्टीचं संरक्षण होणं. कारण मिळणं हे जसं महत्वाचं आहे तसं ते टिकून राहणं हे देखील महत्वाचं आहे. अनन्यनिष्ठ अशा भक्तांच्या बाबत ते सर्व करणारा मी होतो असं भगवंत सांगतात. जे बहुत्वानी सेवा करतात असे साधक आहेत, दुसऱ्या देवतांचं भजन करणारे, त्यांचं भजन अविधीपूर्वक असं समजावं. कारण विधीपूर्वक भजनाने माझ्याशी अनन्य होता येतं. वेदोक्त त्रैविद्य उपासना विधीपूर्वक असल्या तरी देखील मला न येता इंद्र लोकाला अथवा पुण्य लोकाला घेऊन जातात. आणि हे जे बहुधा प्रकारे भजन करणारे असतात
भूतांना किंवा पितरांना असे जे भजतात ते त्या त्या भूतांना अथवा पितर लोकांना असे जाऊन मिळतात. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या याती यांती मद्याजिनोपि माम. जे मला मात्र माझं भजन करतात माझ्या उद्देशाने ते मला येऊन मिळतात. भगवंत असं म्हणतात की जे मला येऊन मिळतात त्याच्यासाठी मात्र मी अत्यंत सदा सर्व काळ उपलब्ध असा राहतो आणि कोणत्याही भावानी मी त्यांना प्राप्त होतो. शुद्ध अशा कोणत्याही भावानी ते मला गाठू शकतात. कोणत्याही प्रकाराने यजन करून ते माझ्यापर्यंत येऊ शकतात. त्यांच्यासाठी अर्पणाची देखील कोणतीही अट नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. एखादं पान फूल फळ किंवा आपल्या जवळ पाणी आहे म्हणून पाणीही जो अर्पण करेल बाकी काहीही नसेल तरी जो भक्तिभावाने मला अर्पण करतो त्या प्रयतात्म म्हणजे नियत चित्त अशा पुरुषाची ती भक्तीची भेट मी अत्यंत आनंदाने सेवन करतो असं भगवंत म्हणतात. पत्र पुष्प फळ तोय हे जे अर्पण द्रव्य आहे सर्वात सोपं अर्पण करण्यासाठी असणार त्या अर्पण द्रव्याने देखील मी प्राप्त होऊ शकतो. मला अर्पण करण्यासाठी खूप मिळवायला लागतं आणि मग अर्पण करायला लागतं असं नाही. खूप मिळवून खूप अर्पण केलं म्हणजेच मी प्राप्त होईल असं नाही. या श्लोकातून मला एक अर्थ असा उलगडतो की भगवंतच प्राप्तव्य असणारी अशी जी बुद्धी आहे ती बुद्धी जगतामध्ये खूप मिळवण्याच्या भानगडीत न पडता जे आहे ते सर्व भावाने अर्पण करण्याच्या माग जास्तीत जास्त लागावी असं सांगण्याचा भगवंतांचा हा हेतू आहे. अशा करता मी सांगतो की मला काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक व्यापारी येत असत. हिऱ्यांचे व्यापारी होते. ते म्हणाले की स्वरूपानंदांचे जसे देसाई होते तसं मी तुमचा देसाई होईल. तुम्ही माझे स्वरूपानंद व्हा. म्हणजे काय? माझ्या धंद्यात यश येऊन देत मी तुम्हाला, त्यांचा फार मोठा प्लॅन होता, 100 एकर जागा घेऊ म्हणाले. पण हे सर्व माझ्या धंद्यात यश आलं की मी तुम्हाला स्वरूपानंदांचं देसाई बनवलंच अशा प्रकारची गोष्ट होती. लोक परमार्थाकडे कशा प्रकारे पाहतात हे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. भगवंत असं म्हणतात, मी म्हंटल की मला देसायांचा स्वरूपानंद असं तुम्ही म्हणू नका. ती मंडळीही चांगली आहेत आणि याच केवळ भावानी असं करायला लागतं असं परमार्थामध्ये नाही. मी सांगतो तसं जर तुम्हाला करायचं असेल आणि त्या भावानी त्याकरता करायचं असेल तरच होऊ शकतं. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. भगवंत इथं देण्याच्या मध्ये व्यवहार सांगत नाहीयेत. पत्रम पुष्पम फलम तोयम हे अगदी कमीत कमी गोष्टी ज्या भगवंतांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पत्र पुष्प फल तोय ही देखील महत्वाची गोष्ट नाहीये. तर देण्याची भावना, अर्पण भावना ही महत्वाची आहे. आणि देण्याच्या भावनेपासून मध्ये जे आपलं मालकीचं म्हणून जे आहे तर ते सोडण्याची इच्छा असते, ही इच्छा अधिक महत्वाची आहे देण्यापेक्षा देखील. अर्पण बुद्धीमध्ये देखील ही महत्वाची गोष्ट आहे की माझं जे माझं म्हणून समजतो ते मी सगळं अर्पण करतो आहे, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे.
पुष्प ही जी पूजा द्रव्य आहेत या अंगाने आपण हे घेऊ शकतो. तसंच या अध्यायाचा मुख्य जो विषय आहे मानुषी रूपामध्ये असणाऱ्या परमात्म्याची अवहेलना अवगणना करू नये. त्यामुळे ही मानुषी रूपातील परमात्म्याला भजण्याची अशी त्याचा सत्कार करण्याची अशी साधनं देखील असू शकतात. हे सर्व सांगत असताना भगवंतांनी तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः, जो मला अत्यंत भक्त्या प्रयच्छती, जो अत्यंत भक्तीने अर्पण करतो. त्यामुळे भक्ती, अत्यंतिक भक्ती ही अंतःकरणात सुरुवातीला भावाच्या अंगाने आणि त्या भक्तीच्या योगाने, भावाच्या योगाने त्यांनी कर्म, ध्यान आणि ज्ञान या मार्गानेही जाणं. कारण भक्तीची परिपूर्ण व्याख्या ही केवळ भाव नाहीये. असं असल्यामुळे सुरुवातीला मात्र आत्यंतिक भाव आणि त्याच्यातून कर्म, ध्यान, उपासना या सर्व गोष्टी देखील त्याच्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि तसंच तो प्रयतात्मनः असा असला पाहिजे, म्हणजे नियत चित्त असा असला पाहिजे. अशी एक अट भगवंतांनी याच्यात या श्लोकामध्ये घालून ठेवलेली आहे. त्याच्याकडे सर्वसाधारण कोणाचं लक्ष जात नाही. म्हणून पाणी घातलं तरी होईल असं भगवंत म्हणतात. आयुष्यभर पाणी वाहणाऱ्यांना होत नाही. कारण प्रयतात्मनः, जो ज्यांनी आपल्या स्वतःला नियत चित्त केलेला आहे असा आणि भक्तीने अर्पण करणारा, भक्तीची जी भगवंतांची व्याख्या आहे त्यांनी युक्त असणारा असा आणि अर्पण बुद्धी राखणारा, त्याला हे प्राप्त होईल असं भगवंत सांगताहेत. ही अर्पणाची खुबी ज्यांनी प्राप्त केली त्याला मात्र हे होतं. त्यांनी आपल्या जवळचं सर्व अर्पण करत असताना चित्त, बुद्धी, अंतःकरण आणि सर्वात शेवटी अत्यंत अवघड अर्पण करण्यासाठी असणारी अहंता देखील अर्पण करणं, हे एका पाठोपाठ एक घडावं अशी भगवंतांची इच्छा आहे. अशा रीतीने नियत चित्त राहून नियतात्मनः म्हणजे ध्यान आणि कर्म करत असताना, शिवाय भक्तीने म्हणजे श्रद्धा प्रेमाने अर्पण करण्याचा, म्हणजे बाह्य द्रव्य अर्पण करण्याचा हा जो विधी आहे, त्याच्यानंतर सर्व वैयक्तिक कर्मापर्यंत त्याच्या पुढच्याच श्लोकामध्ये भगवंत म्हणून आपल्याला घेऊन गेले. यत करोषि यदश्नासी यत जुभोषि ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. भगवद्गीता म्हणजे कधीच भोळा भाबडा प्रकार नाही, आपण लक्षात घेऊ. भगवंतांनी योमे भक्त्या प्रयच्छती पत्रम पुष्पम फलम तोयम असं जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील भगवंतांनी महत्वाचे शब्द म्हणून घालून ठेवले. भक्त्या प्रयच्छती आणि प्रयतात्मनः, नियत चित्त होणं आवश्यक आहे. आणि भगवंतांनी जी भक्ती सांगितलेली आहे त्या भक्तीच्या मध्ये मोडून मग अर्पण करणं, आपलं सर्व समर्पण करणं असा भाव पाहिजे. म्हणून जी कर्म तू करशील ती नंतर अर्पण करायला शिकणं हे महत्वाचं आहे. यत करोषि यदश्नासी यत जुहोषि ददासी यत, जे काही खाशील, पिशील, देशील, दान करशील. यत तपस्यसी कौंतेय, आणि तप म्हणून सुद्धा जे काही करशील ते मला अर्पण बुद्धीने करावं असा हेतू त्याच्या मागे आहे. आणि एवढं सगळं जमलं की जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताचं अवतरण होतं. जो दुराचारी आहे त्या दुराचार्याला जर तो अनन्य भावाने भजेल तर परमगती प्राप्त होते असं भगवंतांनी याच्या पुढे सांगितलं. माझ्या असं लक्षात आलं की बाकीचे अध्याय घेताना मी मधले श्लोक सोडून घेत होतो. हा 9वा अध्याय इतक्या महत्वाचा आहे की 2-2 श्लोकांचा मिळून एक विषय आणि असे अनेक विषय अत्यंत महत्वाचे असे विषय भगवंतांनी हाताळलेले आहेत. त्यामुळे जवळपास सगळे श्लोक मी घेतो आहे.
भगवंत असं म्हणतात की मी सर्व भूतमात्रांना अत्यंत समान असा आहे. मला अमुक द्वेष आणि अमुक प्रिय असं कोणाही भूतमात्राबाबत नाही. समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. माझ्यापासूनच सर्व निर्माण झालेले आहेत, ते त्यांच्या ठाई मी अत्यंत समान आहे. माझ्या पक्षी मी त्यांच्याकरता सर्वांना समान आहे. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. जे भक्तीने माझं भजन करतात ते मात्र माझ्या ठाई असतात आणि मीही त्यांच्या ठाई असतो. माझ्या ठाई तर एका व्यापक भावाने सर्वजणच असतात, दुराचारी देखील असतात, अभक्त देखील असतात. पण जे भक्तीने माझं भजन करतात, मी सर्वांच्या बाबत सम असलो तरी देखील असे भजन करणारे माझ्या ठाई असतात आणि मी त्यांच्या ठाई असतो. जे दुराचारी आहेत ते दुराचारी आपल्यामध्ये भगवंताला समजत नाहीत, ही अडचण आहे. जरी मी त्यांच्या ठिकाणी असलो तरी ते मला आपल्या ठिकाणी समजत नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचा दुराचारी एखादा जर अनन्य भावाने भजेल तर भगवंत असं म्हणतात त्याच्या अनन्य भावापोटी तो साधू म्हणूनच जाणावा. याचं कारण त्याच्या अनन्य भजनाच्या योगाने भजण्याच्या बाबतीत असणारा त्याच्या ठिकाणी झालेला निश्चय. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधु एव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. सम्यक रीतीने भजनाचं, अनन्य भजनाचं असं जे वेळ त्यांनी घेतलेलं असेल तर दुराचारी देखील साधू होऊन जातो. तो साधू होतो याचा अर्थ तो क्षिप्रम भवती धर्मात्मा. तो लवकरच धर्मात्मा म्हणून जाणला जातो. तो शाश्वत अशा नित्य शांतीला प्राप्त होतो. कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. माझ्या भक्ताला कधीही नाश नाही, माझा भक्त कधीही नाश पावत नाही. अशा प्रकारे आपल्या भक्ताला नाश नाही हा भक्तीमधला कर्म विपाक भगवंत या ठिकाणी सांगतात. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वी नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात असं भगवंतांनी कर्म विपाक सांगितलेला होता. जरी थोडा धर्म आचरायला गेलं तरी देखील जसं चरकात सापडलेल्या वस्तूला मागं येण्याची सोय नसते, तो महत अशा फार मोठ्या भयापासून देखील वाचतो आणि मुक्त होऊन जातो. जो अभिक्रम सुरू झालेला असतो त्याला नाश कधीही नसतो. असा कर्मात जो नियम सांगितला तो नियम इथं भक्तीमध्ये भगवंत सांगताहेत की दुराचारातला दुराचारी जरी अनन्य भावाने भजायला सुरुवात करेल तर तो लवकरच धर्मात्मा जाणला जाईल. तो शाश्वत अशा शांतीला प्राप्त होईल. 6व्या अध्यायामध्ये देखील आधीचा योगी ज्याचं मानस चलित झालेला आहे योगापासून, असा पुढच्या जन्मात ज्ञानी होतो असा एक विपाक सांगितला. या ठिकाणी जो आधीचा दुराचारी आहे तो पुढं भक्त होईल असं सांगितलं. ही जी 2 आश्वासनं आहेत 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आणि या 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं, या दोन्ही आश्वासनांचा आजपर्यंत असंख्य परमार्थी जनांना उपयोग झालेला आहे. आत्ताची आपली परमार्थ निष्ठा
कायम ठेवण्यासाठी म्हणून या वचनांचा फार मोठा आधार साधकांना मिळालेला आहे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपिसः जिज्ञासु अपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. पूर्वजन्मी त्यांनी केलेल्या अभ्यासानेच अवश्य म्हणजे स्वतःची इच्छा नसली तरी देखील तो ओढला जातो, सद्गुरूंकडे ओढला जातो, परमार्थाकडे ओढला जातो, परत परमार्थ करतो. म्हणजे या जन्मात तसे संस्कार घडले नाहीत तरी देखील तो ओढला जातो आणि तो परत परमार्थ करायला सुरुवात करतो. ज्याला नुसतं ज्ञान व्हावं अशी जिज्ञासा झाली तो देखील शब्द ब्रह्माच्या पलीकडे जातो, असं 6व्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी आश्वासन देऊन ठेवलं. हे सर्व म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते असं सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति असं जे सांगितलं, पूर्वाभ्यास त्याला प्राप्त होतो आणि तो शब्द ब्रह्माच्या पलीकडे जातो असं जे 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, किंवा 9व्या अध्यायामध्ये क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति दुराचारी देखील धर्मात्मा होतो असं जे सांगितलं ते, आणि 7व्या अध्यायामध्ये बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. हा सिद्धांत वजा जो श्लोक सांगितला हे तिन्ही अध्यायामध्ये 2ऱ्या 6व्या 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलं त्याचा एक सिद्धांतच 7व्या अध्यायामध्ये तिथं सांगितलेला होता. आणि त्या सिद्धांताप्रमाणेच या ठिकाणी देखील दुराचारातला दुराचारी देखील जर माझ्या भजनाला येईल आणि अनन्य भजन करेल तर तो शाश्वत शांतीला प्राप्त होईल असं एक फार मोठं आश्वासन भगवंतांनी दुराचार्यांना देखील देऊन ठेवलं. कारण दुराचारी आपण पूर्वी केलेल्या कर्मांच्या भावनेमध्येच फार अडकलेला असतो. तो म्हणतो माझी कर्म चांगली नव्हती, मी कसा काय परमार्थ करणार. अगदी खाण्यापिण्यात देखील मी पूर्वी अभक्ष भक्षण करत होतो, मी ध्यान करू शकतो का असं विचारणारे लोक असतात. या सर्वांकरता म्हणून भगवंतांनी एक फार मोठं आश्वासन असं या अध्यायामध्ये दिलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की माझा आश्रय केलेल्या सगळ्यांनाच मी मोक्ष देतो. माझा आश्रय करून स्त्रिया वैश्य शूद्र म्हणजे अंत्यज आणि जे पाप योनी असतील जे श्वानादिक त्या सर्वांना मी परमगती देतो. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः स्त्रियः वैश्याः तथा शूद्राः तेपि यान्ति पराम गतिम. असं असताना मग जे पुण्यवान ब्राह्मण तसंच क्षत्रिय आहेत त्यांनी तर भिण्याचं काहीच कारण नाही असं म्हणून एक वैयक्तिक उपदेश अर्जुनाला धीर देण्यासाठी म्हणून भगवंतांनी या अध्यायात केलेला आहे. तू तर क्षत्रिय आहेस, तुला काय अडचण आहे असं भगवंत अर्जुनाला विचारतात. किम पुनर्ब्राह्मणा पुण्याः भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. तू भक्ती कर म्हणजे झालं, तुला तर काहीच अडचण नाही. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. अत्यंत दुराचारातला दुराचारी देखील माझं भजन करेल तर उद्धरून जाईल. तसं माझ्या आश्रयाला आलेला स्त्रिया वैश्याः तथा शूद्राः आणि पाप योनयः देखील ते देखील उद्धरून जातील. मग तुला तर काहीच अडचण नाही असं भगवंत अर्जुनाला वैयक्तिकरित्या थोडासा धीर येण्यासाठी म्हणून सांगतात. याच्यामध्ये भगवंतांनी स्त्रिया वैश्याः तथा शूद्राः असे उल्लेख केलेले आहेत.
वस्तुतः स्त्रियांचे नैसर्गिक गुण परमार्थाला अतिशय उपकारक असे आहेत. स्त्रिया अत्यंत कर्मप्रवण असतात, सेवापरायण असतात. पण त्यांच्या ठिकाणी असणारे काही नैसर्गिक गुण परमार्थापुरतं बोलायचं झालं तर परमार्थाला प्रतिकूल जाण्याची शक्यता असते. याचं कारण सर्व संसार त्यांच्यातून निर्माण होतो, त्या संसार निर्माण करणाऱ्या असतात. असं असल्यामुळं त्या नैसर्गिक भावामुळं त्या आपल्या मुलांच्या ठिकाणी अथवा पुरुषांच्या ठिकाणी अत्यंतिक अडकलेल्या असं राहू शकतं. त्या गुंतून जातात आणि भगवंतांच्या व्यतिरिक्त एका नैसर्गिक भावानी हा गुंतायचा, त्या अशा रीतीने गुंतात म्हणून हे जगत उत्तम रीतीने चाललेलं आहे. पण त्यांचं हे गुंतणं त्यांना कठीण जाऊ शकतं परमार्थ करत असताना. असं असल्यामुळे स्त्रियांना देखील असं भगवंतांनी जो उपदेश केला, खरं म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रकृती परमार्थाला सर्वात उत्तम अशी आहे. पण काही नैसर्गिक भावामुळं स्त्रिया या स्वतःला अडकून घेतात, पण त्याही मुक्त होतात असं भगवंत या अध्यायामध्ये सांगतायत. तसंच जे वैश्य आहेत ते वैश्य हे अत्यंत उपकारक अशी गोष्ट करत असतात. व्यापार हा अत्यंत उपकारक अशी गोष्ट आहे सर्व समाजाकरता. जर वैश्य आपला व्यवसाय करणार नाहीत तर तुमचं आमचं जगणं मुश्किल होऊन जाईल. समाज धारणेकरता अतिशय उपकारक अनुकूल असा व्यवहार करणारे जे वैश्य असतात त्यांचं तारतम्य मात्र सुटण्याची शक्यता असते. कारण खरेदी कोणाला माहित नसते, विक्री वैश्याला माहित असते. असं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी लोभ, मोह, स्वार्थ, संग्रहाची वृत्ती हे बेसुमार वाढण्याची अशी शक्यता असते. त्यामुळे देहबुद्धी वाढण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं वैश्यांची स्वाभाविक वृत्ती जरी समाजाला अत्यंत अनुकूल असली तरी देखील परमार्थाला त्याचं जे स्वतःचं कर्म आहे तर ते कर्म अडथळा ठरण्याची शक्यता असते. स्वामीजींनी दुकानदारी करत असताना परमार्थ साधला ही किती कठीण गोष्ट आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. ते म्हणत असत की मी जर ठरवलं तर माझ्या टेबलवर 4 फोन सहज शक्य होते. 2 फोन 2 वेळेला घेऊन दोघांशी मी सहज बोलू शकलो असतो. इतका व्यापार वाढला असता. कालांतराने लक्ष्मी रोडवर दुकान निश्चित करता आलं असतं. पण वैश्याच्या ठिकाणी एक प्रकारचा देहबुद्धी आणि भोग प्रवणता ही निर्माण होण्याची शक्यता असते. मोहाला अंत नसतो. असं असल्यामुळं आपण समाजोपयोगी काम करतो आहोत एका विशिष्ट मोबदल्यात हा भाव वैश्याचा सुटायची शक्यता असते. तसंच शूद्र हा असं जे भगवंत म्हणतात, शूद्र म्हणजे अंत्यज सेवा करणारे जातीच्या अंगांनी घेऊ नका. पण समाजाला या सेवा अत्यंत आवश्यक अशा असतात. पूर्वी तर फार आवश्यक होत्या. आमच्या लहानपणी देखील आम्ही ते पाहिलेलं आहे. महिला वाहून नेण्यासाठी देखील समाजात काही व्यवस्था नव्हती. एक प्रकारची अनास्था निर्माण होण्याची शक्यता होती. अशा वेळेला देखील या सेवाच समाजाला उत्तम धारण करण्यासाठी म्हणून उपयोगी अशा गोष्टी होत्या. पण समाज धारणेला अनुकूल अशा गोष्टी करत असताना एक त्रुटी राहून गेली. ती त्रुटी म्हणजे बुद्धीचं जे इंद्रिय आहे ते इंद्रिय हजारो वर्ष वापरण्याची संधीच मिळाली नाही. विचार करण्याची कुवत नाहीशी झाली. एक विशिष्ट काम करत असताना त्यामुळं सर्व गोष्टी सेवेसारख्या हातातून घडत असताना पारमार्थिक विकसनाला मात्र मर्यादा पडली. विकास जवळपास घडत नाही अशा व्यक्तींचा. कारण
या जन्मात संस्कार नव्हते, जन्मजन्मांचे पूर्वीच्या मंडळींनीही संस्कार करू शकले नाही, आई वडील आजे पणजे असं असल्यामुळं नुसती सेवा जरी करत राहिले तरी बुद्धीचा विकास न झाल्यामुळं परमार्थाकडे वळणं हे कठीण होऊन गेलं. त्यांना ज्ञानाध्ययनाची कोणतीही फुरसत नाही, साधनेची कोणतीही शक्यता नाही आणि त्यांचं आचरण देखील अनुकूल राहू शकत नाही. एका स्मशानामध्ये स्वच्छता राखणारा त्याची दृष्टी तशीच राहते, येईल त्याच्याकडून काढून घेण्याचं. त्याचे चांगले भाव राहणं हे कठीण आहे, कोणालाही तिथं नेऊन ठेवा. असं असल्यामुळं त्यांना परमार्थ हा अत्यंत दुष्कर होऊन गेला. खरं म्हणजे स्त्रिया वैश्या तथा शूद्रा हे आपली आपली कर्म ही अत्यंत अनुकूल असताना, परमार्थीयांना अनुकूल अशी कर्म घडत असताना त्यांचा विकास कोणाच्या स्वाभाविक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे होऊ शकत नाही. जसं मुलांमध्ये अत्यंतिक अडकणं, प्रजोत्पादना करता म्हणून आपल्या नवऱ्यामध्ये अत्यंतिक अडकणं, म्हणून स्त्रियांना नाही. वैश्यांना अशा करता नाही की अत्यंतिक मोह निर्माण होणं हे वैश्यांच्या ठिकाणी फार स्वाभाविक आहे आणि शूद्रांना कोणत्याच बुद्धीच्या विकासाची संधी नाही. भगवंत असं म्हणतात की माझ्या आश्रयाला जर ते येतील तर त्यांचा देखील उद्धार होईल. माम ही पार्थ व्यपाश्रित्य, माझा जर आश्रय करून माझ्या आश्रयाला येतील तर एका उत्क्रांतीच्या बुद्धीच्या प्रकृतीच्या अशा स्थितीमध्ये त्या निश्चित मला येऊन मिळतील. कारण सेवा तर करतच आहेत, ती सेवा भगवंताची करतो आहोत असा भाव निर्माण झाल्याबरोबर चित्तशुद्धी निर्माण होते. अशा प्रकारे मला अनन्य भावाने भजू इच्छिणारा प्रत्येक जण, दुराचारी देखील आणि पाप योनया हा देखील, जर मला तळमळीने हाक मारेल, गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया तया कारणे श्री हरी धावत आहे उडी घातली, मी कोणाकरताही धावून येतो, उडी घालून त्याला वाचवतो, असं भगवंत म्हणतात. पाप योनया म्हणजे जे मनुष्य नाहीत अशांना देखील, जे इतर योनींना आहेत अशांना देखील मी जीवदानी तर होतोच, पण त्याला मी मुक्त देखील करतो, असं भगवंत म्हणतात. सगळ्या भगवद्गीतेमध्ये सदाचार राखून ज्ञान अशा प्रकारे क्रम सांगितलेला आहे. कर्म आणि कर्म राखून ज्ञान असा क्रम सांगितलेला आहे. सदाचार आणि ज्ञानाची कायम प्रतिष्ठा राखलेली आहे. जसं ज्ञान विचार सांख्य अधिक कर्म म्हणजे आचरण विशिष्ट मार्गाने स्वधर्म कर्माचं, तसंच ध्यान आणि श्रद्धा प्रेम. या ठिकाणी भगवंतांनी आचरण नसताना देखील भक्तीनी म्हणजे श्रद्धा प्रेमापासून सुरुवात करून उद्धार होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. या अध्यायाचा एक विशेष हा आहे. भगवंत असं म्हणतात की जर भक्ती असेल तर आचरण बदलू शकेल. म्हणून दुराचारी असो, स्त्रिया वैश्या तथा शूद्रा कोणी असो, भक्तीने जर मला भजेल तर आचरण बदलू शकतं. आचरण बदलून मग साधना ती व्यक्ती करू शकते आणि मोक्षोपयोगी असं ज्ञान देखील न मागता तो मिळवू शकतो. म्हणून भगवंतांनी आपल्याच वचनांना कुठे छेद दिलेला नाहीये. तरी देखील जिथं आहात तिथून तुम्ही सुरुवात करू शकता असं सांगितलेलं आहे. तुम्ही ज्ञान मार्गापासून म्हणजे सांख्य समजून घेऊन मग सुरुवात करा, मग ते समजून घेऊन कर्माचं आचरण करा, ते करत असताना ध्यान करा, तरच ती कर्म नीट करता येतील. मग श्रद्धा प्रेम तुम्हाला राखता येऊ देत, मग उद्धार होईल. याच्याऐवजी
तुम्हाला जसं शक्य तिथून सुरुवात करा. तुम्ही श्रद्धा प्रेमापासून सुरुवात करा. तुमचं आचरण बदलेल, तुम्हाला साधना लाभेल आणि मोक्षोपयोगी ज्ञानाला देखील तुम्ही प्राप्त व्हाल. म्हणजे मूळ कथनाला छेद न देता या ठिकाणी भगवंतांनी आणि फक्त या ठिकाणी सर्वांकरता म्हणून एक सवलत, कन्सेशन असं जणू जाहीर केलं. हा अध्याय म्हणून अतिशय महत्वाचा असा अध्याय आहे. विनोबा असं म्हणतात की जणू सर्व अवांतर मूल्य झुगारून देऊन भक्तीचा अनन्य साधारण असा महिमा भगवंतांनी या अध्यायामध्ये गायलेला आहे. असं असल्यामुळं हा अध्याय रामनामाप्रमाणे पतित पावन आणि अशरण शरण असा झालेला आहे असं विनोबा या अध्यायाबद्दल म्हणतात. ज्ञानोबा असं म्हणतात की वेद आचारहीनाला पावन न करू शकणारे आणि ज्ञानाशिवाय परमगती न दाखवणारे असल्यामुळं हा अध्याय आहे. या अध्यायाचं रहस्य वेदांनाही समजलेलं नाही असं ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाचा अभिप्राय सांगताना सांगतात. कारण वेद नेहमी कर्म, पवित्रता, ज्ञान विचार याचाच पुरस्कार करत राहतील, तर हा अध्याय हा आगळा वेगळा अध्याय असा होऊन गेला. या अध्यायातला शेवटचा श्लोक अत्यंत महत्वाचा श्लोक सगळं संपवायचं ठरवून देखील राहणार आहे. खरं म्हणजे राहणार नाही, अजून एक 2 मिनिटं थोडक्यात घेतो. या अध्यायाच्या समाप्तीची आज्ञा या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केली. भगवंत असं म्हणतात की माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन पूजन कर आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे मला शरणागत असा हो. याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालवलास म्हणजे तू मलाच येऊन प्राप्त होशील, पोषशील. मन मना भव मत भक्ताः मत याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मतपरायणाः. मन मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव. मत भक्तो, माझाच भक्त हो. मत याजी, माझंच यजन पूजन कर. माम नमस्कुरु, आणि मलाच नमस्कार करणारा हो, मला शरण ये. असं झालं म्हणजे पूर्णपणाने मतपरायण, माझ्याशिवाय दुसरं काहीही नको असं असणारा होऊन तू आपला योग चालवलास, माझ्याशी एकरूपता साधण्याची युक्ती अवलंबिलीस, तर तू मलाच येऊन मिळशील. अशी या अध्याय समाप्तीची एक आज्ञा म्हणून भगवंतांनी केलेला आहे. आज्ञार्थ काय? मन मना भव मत भक्ताः मत याजी माम नमस्कुरु. असं भगवंत सगळं मला तू हे अर्पण कर, माझा भक्त हो, माझ्या ठिकाणी मन ठेव, असं या अध्यायाच्या शेवटी आज्ञार्थक शब्दात बोलत आहेत. या अध्याय समाप्तीची ही अखेरची आज्ञा आहे. या आज्ञेचा पुनरुच्चार पुढं 18व्या अध्यायात 65व्या श्लोकात भगवंतांनी केलेला आहे. भगवंत त्या ठिकाणी असं म्हणतात की मन मना भव मत भक्तो मत द्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचं निगमन, पुनरुच्चार परत 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. त्या अर्थी ही गोष्ट सर्वात महत्वाची अशी भगवंतांना सांगायची आहे. तसंच हा जो 9, 10 आणि 11 हे अध्याय व्यक्तोपासनेचे अध्याय आहेत. 9वा, 10वा आणि 11वा या अध्यायांच्या अखेरीला जो शेवटचा श्लोक 11व्या अध्यायाच्या अखेरीला आलेला आहे, मत कर्मकृत मत परमो मत भक्ताः संगवर्जिताः निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव. या 3 अध्यायांच्या अधिकरणाच्या शेवटी भगवंतांनी परत याच श्लोकाचा पुनरुच्चार केलेला आहे.
शब्द फक्त असे आहेत की मत कर्मकृत, मत परमो, माझ्याकरता कर्म करणारा हो, मीच परमगती तुझी राहू देत. मत भक्ता, माझा भक्त हो. संग वर्जिता, देह संग सोडून दे. निर्वैर सर्व भूतेषु, कोणाचंही वैर धरू नको. या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी तू असूया रहित आहेस म्हणून हे ज्ञान सांगायला योग्य आहेस असं सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये. आणि या अधिकरणाची 3 अध्यायांच्या अधिकरणाची शेवट भगवंतांनी निर्वैर सर्व भूतेषु या शब्दांनी केली. अशा रीतीने हे सगळे ताळे जुळवता येतात. अत्यंत महत्वाचं असं हे निवेदन भगवंतांनी कसं शास्त्र शुद्ध रीतीने आपल्या समोर ठेवलेलं आहे हे लक्षात येतं. असं म्हणून भगवंतांनी हा अध्याय संपवलेला आहे. या अध्यायाच्या अनुषंगाने मन मना भव मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी उक्त्वैवम आत्मानं मत्परायणा या श्लोकाच्या माग सगळा अध्याय उभा आहे. मन मना भव असं सांगत असताना भगवंतांनी आपलं स्वतःचं वर्णन मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना असं केलेलं आहे. मत्स्थानी सर्व भूतानी न चाहं तेष्वस्थिताः न च मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम असं भगवंतांनी केलेलं आहे. भगवंतांनी मद्याजी मद भक्ता असं जे म्हटलेलं आहे, कसं भजन करायचं, ते महात्मे कसं भजन करतात ते याच अध्यायात सांगितलं. सततम कीर्तयन्तो माम याच अध्यायात सांगितलं. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजन्तो माम उपासते तिथंच सांगितलं. कसा भक्त व्हायचं हेही सांगितलं. नुसतं मदभक्ता हा सांगितलेलं नाही. तसंच मी कसं व्यापक आहे, अहम क्रतुः अहम यज्ञः स्वधाहम अहम औषधम, आपल्या व्यापकतेची पूर्ण कल्पना या अध्यायामध्ये भगवंतांनी दिली. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा, तसंच गतिर् भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृद, कोणाला नमस्कार करायचा आणि कसा नमस्कार करायचा तो मी केवढा व्यापक आहे हेही या अध्यायात सांगून ठेवलं. तसंच मामै वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः, मालाच येऊन मिळशील मत्परायण झाल्यामुळं असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम, वहाम्यहम, कशा रीतीने मतपरायण झाल्यानंतर काय होईल हेही भगवंतांनी याच अध्यायात सांगून ठेवलेलं आहे. यांती मद्याजिनोपिमाम, जो माझं भजन करेल तो मला येऊन मिळेल हे याच अध्यायात सांगितलेलं आहे. तसंच मामे वैश्यसी युक्त्वैवम, मला येऊन मिळायचं म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम इथपासून सुरुवात केलीस तरी चालेल, जे तुझ्यापाशी आहे त्याच्यापासून. आणि सर्वात शेवटी यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय, आपली उपासना देखील मला शेवटी अर्पण कर असं याच अध्यायात सांगितलेलं आहे. दुराचारातला दुराचारी जरी अनन्य भावाने भजेल तरी देखील मलाच येऊन मिळेल. आणि माम ही पार्थ व्यपाश्रित्य मम साधर्म्य मागताः स्त्रियाः वैश्याः तथा शूद्राः, कोणताच समाजातला घटक या अध्यायात भगवंत वजा करायला तयार नाहीत. आणि एवढं सगळं असताना किम पुनर्ब्राह्मणाः पुण्याः भक्त्याः भक्ताः राजर्षयस्तथाः, मग ब्राह्मण आणि तुझ्यासारखा क्षत्रिय यांना तर काय अडचण आहे असं म्हणून सगळ्या समाजाला भगवंतांनी याच्यामध्ये गोवलं. मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः, याची एक अत्यंत उत्कृष्ट अशी कल्पना या अध्यायामध्ये भगवंतांनी दिली. अशा रीतीने या शेवटच्या श्लोकामध्ये सर्व 9वा अध्याय ठासून भरलेला आहे. जशी बंदुकीच्या गोळीमध्ये दारू ठासून भरतात
तशा प्रकारे हा श्लोक समजला तर सगळा 9वा अध्याय समजेल, कारण सगळ्या अध्यायाशिवाय हा श्लोक समजणारच नाही. असा अत्यंत विलक्षण असा हा अध्याय. गेले 2 रविवार आपण हा अध्याय पाहत होतो. त्याच्या आधी थोडी एक 2 विषय अशी त्याची सुरुवात आपण पाहिलेली होती. असा हा अध्याय आपल्याकडून चिंतन करून पूर्ण झाला. या अध्यायाला सर्व संतांची अत्यंतिक मान्यता आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो गुळा साखरा माले याचे मांडे जरी एकाची रसाचे, परी गोडिये तरी स्वाद गोडियेचे आन आन होती. तसे सगळे अध्याय जरी वेगळे वेगळे आहेत तरी 9वा अध्याय हा जास्तच वेगळा आहे. हा अध्याय कशासारखा असं जर म्हटलं तर या अध्यायासारखाच असं मी म्हणेन. अहो कृष्णार्जुन झुंजले कैसे, अहो रावण झुंजले कैसे, ते राम रावण यासीच त्यांच्यासारखीच त्यांची झुंज झाली, त्याची दुसरी उपमा जशी नाही. तसं 9व्या अध्यायामध्ये जे भगवंतांचं बोलणं होतं ते 9व्या अध्यायासारखंच. असं ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाबद्दल म्हणाले. असा हा अत्यंत पवित्र असा अध्याय आपला पाहून संपला. आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. कोणत्याही क्षणी आपलं जीवन हे पवित्र आहे आणि पवित्र राहील अशा भावामध्ये जर आपण राहिलो तर असं सांगणार हा अध्याय आहे. इथून पुढे आपल्या जीवनाला खरोखरच अपवित्रता स्पर्शायला नको. जर मतितार्थ नीट समजला तर इतका तेजस्वी पतितांना पावन करून घेणारा असा हा अध्याय आपण पाहिला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा. ओम शांति शांति शांति.